Audio Jungle. कशाला जीएसटी बायको पैसे झोपल्यावर जीएसटी लावायची राहिली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर निवडून येणार आहे बहुमत. शिवसेनेची ती काय वाटतंय मग कोण होईल खासदार आपला? ओमराजे. अडचणताई 100% निवडून येणार. अजय प्रकाश तर ते काय नाही दादा कोंडके सारखं बोलवतो बोट लावून तिथं गुदगुली आहे त्याच्या त्याचं काय मोदी सरकारला आहे पण इथं अडचणताईला आता मतदान करायचं असल्यामुळे मोदी ऑटोमॅटिक त्यांच्या अकाउंटला मतदान झालं. आपल्या जिल्ह्याचा खासदार अर्चनाताई आपल्या घरात सुद्धा ईडी आहे घरातल्या घरात, तर ह्यांच्या ईडीला कटाळून मीच नव्ह हमाम जिल्ह्यातली लोक ओमराजेला निवडून देते. ती निवडणूक लागली आहे मामा, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून शेतकरी म्हणून काय भावना आहेत तुमच्या? आमच्या मनात काय सोयाबीनला भाव नाही, पुन्हा ही फोडाफोडी केली चोरलेल्या गाड्या. अजित पवार राष्ट्रवादीचा म्हणजे मी शरद पवारचा माणूस आहे. मग आता ही युती झाली शिवसेनेची ती काय वाटतंय मग कोण होईल खासदार आपला? ओमराजे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कशाला भाव आहे? मोदी सरकार चांगलं होतं का काँग्रेसचं सरकार चांगलं? काँग्रेसचं राहुल गांधी. महागाई परवडते का? नाही बरोबर. 2000 पगार येते का नाही? काय करायचं पगार? आपलंच पैसे आहेत ते चोरलेलं. बरं तुमचं 15 लाख आले का? नाही दिलं नाहीत अजून, मागितलं नाहीत का कवा? 15 लाख कशाचं? मोदी म्हणले होते गेल्या निवडणुकीला टाकतो. त्याच्या तीच चोर आहे काय? हे आपलं ओमराजे. ओमराजेला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं काय मत असेल? या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील त्यांच्या दांडगा जनसंपर्क, त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली विकास कामं आणि त्यांच्या कुटुंबाचं एकत्रित असलेलं काम, त्याच्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित आहे. समोरच्या उमेदवाराचं असं म्हणणं आहे की माझा पण जनसंपर्क दांडगा आहे, आलेल्या प्रत्येक माणसाचा फोन उचललाय, कामं केलेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? जनसंपर्क दांडगा आहे म्हणतात. नाही कामं केली असतील, फोन उचलला असेल, पण फोन उचलला म्हणजेच काम होतंय असं नाही ना. बाकी आमदार किंवा बाकी इतर जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत ते पण फोन उचलतातच ना लोकांचं. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा इकडे फोन करायचा झाला तर पीएला फोन करावा लागतंय, 10 दिवस लागतात, पण इथं डायरेक्ट खासदाराला फोन जाते. नाही आता स्वतःची स्तुती स्वतः करणारच आहे ना, मी असं काम करतोय म्हणून, त्याच्याबद्दल काही विषय नाही, फोनचा काही विषयच नाही. धाराशिवची जनता कोणाच्या पाठीशी? अर्चनाताईच्या पाठीशी 100%. 100%. किती लाख मतांनी निवडून द्यायचं? 1.5 लाख मतांनी. 100% 1.5 लाख मतांनी त्यांचा विजय निश्चित आहे. निवडून आल्यानंतर धाराशिवमध्ये प्रथमतः काय असेल, म्हणजे काय मोठं असेल की काय धाराशिवमध्ये बदल काय होईल, काय मुद्दा काय असेल धाराशिवकरांसाठी? नाही त्याने मोदी साहेबाच्या विकासाच्या माध्यमातून मराठवाडा वॉटर ग्रीड सारखे जे मोठे प्रकल्प आहेत, टेक्निकल टेक्सटाईल पार्क सारखा प्रकल्प आहे, याला मोठ्या प्रमाणात निधी सत्तेतला आमदार असल्यानंतर, खासदार असल्यानंतर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला येऊ शकतो आणि ते आणण्याची क्षमता आणि ताकद सरकारमध्ये वजन किंवा असण्याची ताकद या राणादादा आणि अर्चनाताईमध्ये आहे. त्याच्यामुळं सर्व लोक त्यांना मतदान करतील. फोडाफोडीचं राजकारण होत चाललंय, पक्ष चिन्ह जात आहे, पक्ष जात आहे, आमदार फुटतात, ईडीच्या भीतीमुळे फुटतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही ईडीची कारवाई पुण्या सामान्य माणसावर झालेली नाही किंवा कुण्या शेतकऱ्यावर झालेली नाही, छोट्या उद्योगपतीवर झालेली नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई झाली. त्याच्यात ईडी सीबीआय म्हणायसारखा विषयच नाही ना. आणि मोदी साहेबांनी सांगितलं की ईडीची कारवाई जी आहे ती फक्त 2% राजकारणी लोकांवर झालेली आहे. त्यांचं रेग्युलर काम आहे ते 98% इतर उद्योगपती ज्यांनी काळ्या मार्गे पैसा गोळा केला त्यांच्यावर होती, ती रेग्युलर प्रोसेस आहे. एखादा घोटाळा केलेला आमदार असेल आणि इकडे भाजपमध्ये आला की डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये क्लीन होतो. वॉशिंग मशीन आहे म्हणतात भाजप. काय काय म्हणाल त्याच्याबद्दल? विरोधकाचे मोदी सरकारवर किंवा फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप करता येत नसल्यामुळं असं चुकीचा प्रचार करायचा की बाबा सीए येणार आहे, मुस्लिम समाजाला हाकलणार आहेत, संविधान बदलणार आहेत किंवा भाजपकडे वॉशिंग मशीन आहे, असं एक फक्त चुकीचा मेसेज लोकात पोहोचवण्याचा. मोदी साहेबांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला असा आरोप केला होता, पण काहीच दिवसानंतर अजित पवारांनी भाजप म्हणजे युती केली, त्यानंतर आरोप फेटाळण्यात आला, आता आरोप पण होत नाही, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही अजित पवारावरती जो आरोप झाला होता तो इलेक्शन पिरियडमध्ये केलेला आरोप होता आणि मोदी साहेबांनी केलेला नव्हता आरोप तो. त्याच्यामध्ये चौकशी झाली आणि त्या चौकशीनंतर त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे.
त्याच्यामध्ये क्लिअर चौकशी झाली ना, चौकशी समिती नेमणी गेली, त्याच्यात क्लीन चिट मिळाली. शेतकरी वर्गाकडून नाराजीचे सूर येत आहेत, त्याच्याबद्दल काय सांग? आता मी शेतकरी वर्गाबद्दल तुम्हाला सांगतो. शेतकरी वर्गाचा माल आज सध्या घरामध्ये आहे. त्याला केवळ मोदी सरकारमुळं विमा असेल, अनुदान असेल, आदरणीय राणादादाच्या माध्यमातून विम्यासाठी केलेला प्रयत्न असेल, हे प्रत्येकाला माहीत आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे. आणि भावाच्या बाबतीत बोलत असेल तर सोयाबीन सारखं पीक आपल्या भागामध्ये घेतलं जाते, तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे भाव ठरवले जातात. ते काय फक्त उस्मानाबादमध्ये भाव कमी आहे असं नाही. आणि भावाच्या बाबतीत कसं आहे, पिकलं तर स्वस्त होते. आज हरभऱ्याला 62 रुपये भाव आहे आणि हमी भावापेक्षा जास्त भाव आहे. आज शेतकऱ्याला PM किसानच्या माध्यमातून असेल, एक कधीच 60 वर्षामध्ये जे कधीच शेतकऱ्याच्या बाबतीत विचार झाला नव्हता, ते आदरणीय मोदी साहेबांनी PM किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला पगार असेल, विमा असेल, अनुदान असेल, रेशन सर्वसामान्य मजूर लोकांसाठी रेशन 5 वर्षासाठी मोफत असेल. त्याच्यानंतर पगार जी इंदिरा गांधी आपले संजय गांधी निराधार यांच्या जी पगारी होत्या त्याची रक्कम 1,500 रुपये वाढवली. 5 लाखापर्यंत सर्रास जे शासनाच्या जी स्कीम आहेत, समजा महात्मा जे आरोग्याच्या, त्याच्यात 5 लाखापर्यंत त्यांना मोफत उपचार केले जातात. इतकं सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यामुळं हे फक्त एक अप्रचार आहे की भाव पडले, ही पडले. आता हरभऱ्याला आजच्या सीझनच्या ह्याच्यात चांगला भाव आहे आणि सोयाबीनचा भाव आपल्या किनीवर, आपल्या उस्मानाबाद, धाराशिव किंवा महाराष्ट्रावर ठरत नाही, आंतरराष्ट्रीय पीक आहे. तरी आता फडणवीस साहेबांनी, मोदी साहेबांनी त्या दिवशी संजय सभेमध्ये सांगितलं की सोयाबीन कापसाचा भाव पडल्यामुळे शेतकरी थोडा अडचणीत आला तर त्यांना 4,500 कोटीची तरतूद महाराष्ट्र शासनानं मोदी सरकारच्या माध्यमातून केलेली आहे. आचारसंहितेमुळे ते पैसे शेतकऱ्याला वाटता आलेले नाही, तर इलेक्शन नंतर ते वाटणार आहेत. निवडणूक लागली मामा, 7 तारखेला मतदान आहे. काय वाटतंय, कोण होईल खासदार धाराशिवचा? अर्चनाताई. समोर आव्हान तेवढंच तगड आहे की आमदारांचा जनसंपर्क दांड, काय म्हणतात आमदार? नाही, काही सुद्धा नाही. कामं झाल्यात काय? भरपूर. अर्चनाताई पाटील यांनी नुकताच पक्ष प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? काय नाही, ते राणादानं कामं केल्यामुळे युतीमध्ये त्यांना उमेदवारी दिली. भाजपमधून मिळाली असते ना उमेदवारी? नाही, भाजपने राष्ट्रवादीला जागा सुटली म्हणून राष्ट्रवादीतून. निवडणूक लागली मामा, कोण आहे तुमच्या मनातला खासदार? अर्चनाताई पाटील. कामं झाल्यात काय? भरपूर. पण खासदार साहेबांच्या समोरचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, त्यांनी म्हणतात मी जनतेत खूप आहे, फोन उचलतो. 5 रुपयात सुद्धा काम नाही ते किनीमध्ये त्यांचं. गेल्या 40 वर्षात कामं झाल्यात का 5 वर्षात? 5 वर्षात बी झाले, पहिली बी झालेत की बंधारे हे झालेत की भरपूर. पाणलोट पद्धतीने डॉक्टर पद्मश्री पाटील चांगली कामं केली. मोदी साहेब येऊन गेले होते, विरोधकाचं असं म्हणणं आहे की आता वारं फिरलंय, आमच्या बाजूने वारं आलंय, कसं आहे? नाही, मोदी हर हर मोदी, घर घर मोदी. जनता कोणाच्या पाठीशी? मोदीच्या. धाराशिवची जनता धाराशिवच्या अर्चनाताईच्या. पण नुकताच पक्ष प्रवेश करून उमेदवारी मिळवली. विरोधकाचं असं म्हणणं आहे की बाबा उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश केलेला आहे, काय सांगतात? एकच आहे ना, ती महायुतीत सरकार आहे, त्याच्यामुळे ती तिघात मिळून युती केली झाली त्यांची. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, सरकार त्याबद्दल बोलत नाही म्हणतात. चौकडच सोयाबीनला भाव कमी. आता आज हरभऱ्याचा भाव कुठे गेलेत? हमी भावाच्या दुधाला भाव नाही, 6,500 रुपये दिले. आणि शेतकऱ्याला जी पगार चालू केली ते शेतकऱ्याचेच पैसे शेतकऱ्याला दिले जातात असं म्हणणं आहे, काय सांग? तसं नाही, पगार दोन्ही शासनात चालू झाले ना, केंद्र बिन महाराष्ट्र शासनात. निवडणूक लागलेली आहे मामा, येत्या 7 तारखेला मतदान आहे. एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर उभारलेले, एकीकडे अर्चनाताई पाटील उभारले आहेत. काय म्हणताय, कोणाचं पारडं जड आहे? अर्चना पाटील. पण नुकताच पक्ष प्रवेश करून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. लोकांचं म्हणणं त्यांचं काम आहे ना पहिल्यापासून. जनता कोणाच्या पाठीशी असं? अर्चनाताई, राणादादा. नरेंद्र मोदी साहेब गेल्या 2 दिवसाखाली येऊन गेलेले, वारं फिरलंय म्हणतात, खरं आहे काय? नाही, काय नाही, वारं फिरलेलं नाही. काम आहे त्याचं. अर्चना पाटलाचं बी काम आहे, राणा पाटलाचं बी काम. गेल्या 40 वर्षात म्हणतात की काहीच विकास झालेला नाही, फक्त भ्रष्टाचार झाला. सगळं अनुदान देतंय, विमा देतंय, विकास म्हणजे आणि काय पाहिजे लोकांनी? वाढती महागाई नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कुठल्या हातात आहे का? पण केंद्रात सरकार तर आपलंच आहे की. असू दे की, त्याच्या हातात नाही. ते राणा पाटलाचे वरून भाव पडतात ना ते. अबकी बार 400 बारचा नारा शक्य होईल काय? शक्य होतं. निवडणूक लागली मामा, एक शेतकरी म्हणून काय मत आहे आपलं? महागाईने वाढली, शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, काय सांगाल त्याबद्दल? काय सांगायचं आता, त्या
मग शेतकऱ्याचा माल घालायचा म्हणलं तर 8 दिवसानं पैसे देतात आरतीवाले. तसं याच्यावर आहे का नियंत्रण मोदी सरकारचं काही? आणि ह्यांचं खताच्या दुकानात भाव गेला तर लगेच रोख पैसे द्या म्हणते ती. मग खताचे भाव वाढले, जीएसटी वाढली, वाढली, खताचे भाव वाढले, पुन्हा पैसे अगोदर रोख द्या म्हणतात ना. तसं शेतकऱ्याला आहे का? कांदा काय गेला की 8 दिवसानं पैसे म्हणते तिथला आरती. कांद्याचा भाव कमी झालेला आहे, अचानक भाव पडला, एका रात्रीतच झालेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? त्याच्याबद्दल काय सांगायचं आता? सोयाबीनला भाव नाही. काँग्रेसच्या काळात काँग्रेसचं सरकार चांगलं होतं का मोदी सरकार चांगलं आहे? काँग्रेसचं चांगलं आहे. हो, पैसा नका काही ना, पण आनंदानं सुखी खायचं का लाचारी बनलं नाही काँग्रेसच्या काळात. 400चा गॅस 1200ला झालाय. हा, महागाई वाढली, महागाई जास्त वाढली ना. परवडतंय का आता? नाही. किती 2000 पगार बी दिली की काय करायचं? इकडे सोयाबीनला भाव 7000 होता, दिलाय माग, आता 4000 झालाय. मग त्याच्या वजाबाकी करा 10 क्विंटल. शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, म्हणजे शेतकऱ्याचं दूध 24 रुपये लिटरनं जात आहे, पण त्याच्याच कंपनीचं दूध 70-80 न जात आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? आता काय आता सांगायचं? त्याच्यामुळे तर शेतकरी नाराज आहे ना. दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही म्हणून नाही. लोक आपल्या धाराशिव शहरामध्ये एकीकडे अर्चनाताई पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर उभारले आहेत. काय वाटतं यावर्षी कुणाचं पारडं जड आहे? जड ओमराजे जड आहे ना. कामं झाल्यात का? केलेत ना. जनता कोणाच्या पाठीशी? ओमराजे. एक सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून काय मत आहे आपलं? ओमराजाला मतदान करायचं मत आहे. कारण काय आहे? कारण काय आहे तर ह्यानी तालुका जिल्हा सगळा खाऊन टाकलाय. त्याच्याकरता पुन्हा कुठे बी ईडी आहे, घरातल्या घरात सुद्धा ईडी आहे, घरातल्या घरात. तर ह्यांच्या ईडीला कटाळून मीच नव्ह हमाम जिल्ह्यातली लोक ओमराजाला निवडून देते ती. हो, जे शेतीमालाला भाव नाही, खताचे भाव वाढले, ते तर विषयच काढायचा नाही म्हणले. ह्यांनी सगळं खाऊन टाकलं सगळं. त्या पुन्हा त्याच्यावर दिसली पगार दिली की पण कशाची पगार काय काढायचं? मुतायला पगार पुरती का ती? कशाची पगार फिगार आहे? ही मत घेण्या पाहिजे चालाय सगळी. हा, खऱ्यानं मत दिलेली नाही ती पगार. 15 लाख झाले का जमा? कशाचं 15 लाख? कशाचं 15 लाख? कुठलं 15 लाख? निसं सांगायचं 15 लाख घ्यायला घ्यायला काय? हा, सगळा खोटा व्यवहार आहे सगळा. मराठा आरक्षणाचा एवढा मोठा प्रश्न आहे. 10% आरक्षण दिलंय पण मान्य नाही मराठा समाज. दिलंय आणि घेतलंय कुणाला सांगायला तुम्ही विचारायला? कुठे दिलंय? कसे दिलंय? नुसतं म्हणले ते नुसतं द्यायला घ्यायला काय? द्यायला गेलं दिलं असल्यावर एवढं आंदोलन पेटतंय कशाला? हा, मराठा आरक्षणाचा परिणाम होईल काय लोकसभेत? भरपूर होणार. मराठी आम्ही आवलात आमची मराठीची नाही काय? हो, आम्ही मराठीचा आम्ही काही डोळ दाखवून कोणी काही बी केलं तर आम्ही ओमराजाला मतदान करणार. हो, धाराशिव लोकसभेवर मराठा आरक्षणाचा परिणाम होईल काय? हो, होणारच, प्रश्नच नाही. धाराशिव जिल्ह्यातली लोक काय मराठीची नाही ती काय? त्यांना नाव कुणी सांगायचं म्हणायचं बोलायची गरज नाही. त्याच्या मनात जळतंय सगळं. हा, अबकी बार 400 पार शक्य होईल का? काय होईल? अबकी बार 400 पार मोदी सरकारचा नारा किंवा यावर्षी 400 खासदार निवडून येतील आमचे. कुणाचे? मोदी सरकारचे. कुठला मोदी काढलाय? तुमच्या हॉटेलवाल्या करणार मला अटक करा तुम्ही, करू द्या. तुमच्या विरोध पक्षाने मला अटक करू द्या. कुठला मोदीने फिटला काढलाय काय सांगायला? हा, येऊ दे काय होते काय इथं तर बसून काय लागलेली आहे. 7 तारखेला मतदान आहे. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? ओमराजे. कामं झालेत काय? हो, झालेत. मोदीने काय कामं केली ती 10 वर्षात? थपाड्या माणूस आहे नुसता. पगार चालू केली म्हणले शेतकऱ्याला. पगार काय करायचे? पगार चालू खात्यावर 18% GST लावली. शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, महागाई वाढली, पेट्रोलचे भाव वाढले. मोदीची गॅरंटी कशाला GST? बायको पैसे झोपल्यावर GST लावायची राहिली. अबकी बार 400 पारचा नारा शक्य होईल का? अबकी बार 400 पारचा नारा शक्य होईल का? अहो, ती 150 पार होत नाही, तुम्ही 400 पार म्हणायला. मी नाही म्हणत, सरकार म्हणते. ते म्हणणार आहे का मी पडणार आहे? ते म्हणणार आहे निवडून. प्रत्येक जण म्हणतो मी निवडूनच येतो. धाराशिव मध्ये कुणाची हवा आहे? हवा कुणाची आहे धाराशिव? ओमराजे. किती मतांनी निवडून येईल यावर्षी? 2.5 लाख मतांनी निवडून येते. सर्वसामान्य शेतकरी म्हणून काय म्हणत आहे? वाढती महागाई नाही, शेतीमालाला भाव नाही, खताचे भाव वाढलेले आहेत. काय सांगाल? नाही, भाव नाही म्हणलं मग कसं निवडून द्यायचं त्याला आपण? त्याच्यामुळे आम्ही ओमराजे पडे मोजाव सगळे. वाढत्या महागाईने बद्दल काय म्हणलं? शेतीमालाला भाव नाही. नाही, भाव नाहीच ना, भाव दिलेला नाही त्याने. कशाला मग त्यांना? शेतकऱ्याला पगार चालू केली म्हणते सरकार. काय पगाराचं काय असं? पगार आमच्याच पगार आम्हाला द्यायचे मनाचं काम आहे त्यांचं. जीएसटीचा परिणाम होणार नाही म्हणले सर्वसामान्य. सगळं परिणाम होतात, काही नाही त्यांचा. शेतकरी खुश आहे का नाराज आहे? नाराज आहेत शेतकरी. मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल काय आपल्या लोकसभेवर? काय होत नाही. 7 तारखेला मतदान आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून काय मत आहे? वाढती महागाई नाही, शेतीमालाला भाव नाही,
शेतकऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला भाव दिला जात नाही, त्याबद्दल काय सांगाल? ओमराजेसाठी मतदान करायचं. त्यासाठी कांद्यावर निर्यात बंदी आणली, शेतकरी चेंगारला, खताचा भाव वाढवून ठेवला, गॅस सिलेंडर सामान्य माणसाला 300-400 1000-1200 नेऊन ठेवला, 2-2 हजार पगाराचा आमिष दाखवून जनताला वेळेत काढायचं काम चाललंय. सरकारचं असं म्हणणं होतं की जीएसटीचा सर्वसामान्य नागरिकावर काहीच परिणाम होणार नाही, झालाय का परिणाम? झालाय परिणाम. आमिष दाखवलं, काळ्या धन बाहेर काढून 15-15 लाख खात्यावर टाकतो म्हणून 2 वेळेस निवडून गेला. काय टाकलं त्यानं? यावेळेस आता कसं करायचं? 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला अजित पवार लगेच भाजपमध्ये घेतला, उपमुख्यमंत्री केला. जनतेला सगळं लक्षात येतंय. जनता कोणाच्या पाठीशी आहे यावर्षी? सगळी जनता महाविकास आघाडीच्या पाठीमाग आहे. धाराशिव मध्ये कोणाच्या पाठीशी? ओमराजे. हा, किती लाख मतदान निवडून द्यायचे? 2 लाख मतदान 100% निवडून येते ओमराजे. समोर आव्हान पण तेवढंच तगड आहे. अर्चनाताई पाटील उभारलेले आहेत, 4 आमदार आहेत, मंत्री आहेत, मोदी साहेब येऊन गेलेले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि ईडी चौकशीच्या भीतीपोटी गेलेली आहे ती सगळी पुढारी. हा, चोर भाडे सगळे तिकडे त्याच्यामुळे गेले. आमचं सामान्य माणसाच काय? सामान्य जनता कोणाच्या सोबत आहे? ओमराजे सोबत आहे. मतदान आहे. सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून काय मत असेल? वाढती महागाई आहे, शेतीमालाला भाव नाही, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सरकारचं काम कसं आहे? शेतकरी म्हणून ह्यावेळेस भाजपच्या विरुद्ध मतदान करायचं. शेतकऱ्याला काय दिले? काहीच दिलं नाही. आणि एकाधिकारशाहीकडे देशाची वाटचाल चालू आहे. हुकुमशाह ज्या हिटलरशाही होती तसं वाटचाल चालू आहे एकटी मोदीची. शेतकरी नाराज आहे का खुश आहे? नाराज आहे. शेतकऱ्याला काय दिले? काहीच दिलं नाही. 2014ला 44-85 भावाचा सोयाबीन आणि फक्त म्हणजे व्यापारी जागावर सरकार आहे शेतकऱ्याच्या विरोधी. सरकारचं असं म्हणणं की आम्ही पगार दिली शेतकऱ्याला. पगार देऊन काय करायचं? एक क्विंटल मागे 7-6 हजार रुपयाचं नुकसान आहे ना आज. कशाला भाव आहे? खताचे भाव वाढलेले आहेत, जीएसटी लागलेली आहे, त्याबद्दल जीएसटी सगळ्यात मोठा. पुन्हा पीक विम्याचा घोटाळा आहे सगळ्यात मोठा. प्रधानमंत्री पण विरोधकाचं आपलं म्हणजे सत्ताधारी जे आहेत त्यांचं म्हणणं की आम्ही पीक विमा आणून दिलेला आहे. पीक विमा आणून देणं विषय वेगळा आहे. प्रधानमंत्री पीक विमा आला हे सगळ्यात मोठा घोटाळा. एका शेतकऱ्याच्या मागे सरकार कमीत कमी 20,000 रुपये हेक्टर देते. मग तीच शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटला टाकलं काय बिघडते? प्रत्येक शेतकरी दरवर्षी काय विमा येत असतो का? प्रत्येक खरीप असो रब्बी असो, तुम्ही 20 खरीपाला एका शेतकऱ्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन माझ्या माहितीने कमीत कमी 20,000 रुपये देते कंपनीला. आणि ती काय दरवर्षी विमा मिळत नाही तुम्हाला. हा, आणि 20,000 मिळालं तरी 20,000 मिळत नाही. गेल्या 40 वर्षात बरं वाटायला तर का ह्या 5 वर्षात चांगलं वाटलं? 40 वर्षात काय झालं ह्याचा विषय नाही, पण ह्याने 10 वर्षात स्वतःचं वैयक्तिक असं नाही ना. आपल्या जिल्ह्याबद्दल काय सांगाल? मी काय सांगितलं, आम्ही जुनी शरद पवारची माणसं. 85 वर्षाच्या तरुणासाठी झटायचं. शरद पवार तुळजापूरमध्ये यांची सभा झाली शरद पवार साहेबांची. सक्षनाताई सालकर अशा म्हटल्यात की बाबा शरद पवार जिथे मुक्काम ठोकतात तिथे वातावरण बदलतं. वातावरण फिरलंय का? हो, फिरलंय की. नक्कीच ह्यावेळेस मोदीला पाडण्यासाठी आम्ही ओमराजे मागे राहू. समजा आपली महाविकास आघाडीची सत्ता केंद्रामध्ये आली तर पंतप्रधान म्हणून कोणाला पाहताय? नाही, ते वरच्या लेवलचं सर आम्ही एवढा अभ्यास केला नाही. फक्त सुरुवात ग्राउंड लेवलला जे जसं माणूस म्हणतोय ना किंवा आता मी म्हणतो किंवा माझ्याच्याने काय होणार नाही तसं नाही. बुनचे संबंध होत आहे तसं आपण स्वतः एक ओमराजेच्या मागे राहायचं. वरच्या लेवलला त्यात जे सगळ्या पक्षाची आघाडी आहे त्यानंतर वरच्या लेवलला ठरवते ना ते कोणाला करायचं आहे कोण नाही. आणि सगळ्या जनतेतून ठरणार. जसं ही हुकुमशाही आहे, मी नाही तर कुणीच नाही, तसं इकडे नक्कीच नाही आहे. तुम्हाला चांगला चेहरा दिसेल. जसं भाजपमध्ये 100% होणार. 100% होणार. 10% आरक्षण दिलेलं आहे? नाही, ते पहिलं नव्हतं का? नाही, सगळी सोयरीचा कायदा त्यांना तिथं मुंबईत नेऊन येड्यात काढले मराठा समाजाला. आणि ह्या पहिल्या जुन्या खासदारांतर बाईट दिली काय गरज नसताना. किंवा आरक्षणाविषयी बोलण्यापेक्षा आरक्षण जरांगेचं काळा दिवस वगैरे निषेध केला. काल साहेबांनी भेट पण घेतली. आता नंतर का तुम्ही आता उद्या समजा भेट घेऊन काय उपयोग आहे ना? ज्यावेळेस मागं ज्यावेळेस होता, आता 2 दिवसात काय तुमची नाव सगळ्याचीच भेट घेतली नाही. ज्या टायमाला कळायला पाहिजे त्या टायमाला निषेध करायचीच गरज नव्हती. जरी समजा पक्षाने सांगितलं असं तर मराठा आमदार भरपूर होते भाजपमध्ये. आपणच द्यावे असं काय निषेध केल्यामुळे आपल्या लोकसभेवर परिणाम होईल? बरेच नाही, त्याचं नाही. सगळे शेतकरी नाराज आहे. सर भाजप विरोधी सगळं वातावरण तयार झालेलं आहे की जुनी भाजप कुठायला कृष्ण अडाणी कुठं आहेत. जे ज्यांनी भाजप उभा केली त्यांचंच नामोनिशान नाही आधी. इथं
मी म्हणजे भाजप असं झालं आता इथे विषय. फोडाफोडीचं राजकारण तर लय वाईट आहे ना. महाराष्ट्रात तुम्ही एखाद्या कारखान्याला सील करता त्याचं लगेच 2 मिनिटात उठवतो. 17,000 कोटीचा घोटाळा तुमच्या पैसे गेले की वॉशिंग मशीन झाली ना. काय गरजच नव्हती. मग तुम्हाला एवढा विश्वास तुमच्यावर होता ना, तर तुम्हाला इकडली माणसं घ्यायची काय गरज होती. विरोधी पक्ष हा मजबूत राहायला पाहिजे. विरोधी पक्ष राहायला पाहिजे. ज्यावेळेस माजी पंतप्रधान आडवाणी साहेबांना यांना तुमचे आडवाणी वाजपेयी सरकारला 2च मतं मिळत नव्हती, त्यावेळेस त्यांनी असं केलं नाही. मला नको म्हणले ती 2 मतं घ्यायची सुद्धा. असं यांच्यासारखं फोडाफोडी इकडे इकडे आणली नाहीत त्यांनी. ही जुन्या इतिहास आहे भाजपचा. गेल्या 5 वर्षातला आणि देवेंद्र फडणवीसचं काम महाराष्ट्रापुरतं इतकं म्हणजे त्यांना काय गरज आहे मोदी साहेबांना इथवर महाराष्ट्रात एवढी दौरी करायची सुद्धा. आपल्यावर एवढा विश्वास होता तर. त्यांच्या जुनी भाषण आहे का तुम्ही 2014, 2009 ज्यावेळेस त्यांची सत्ता नव्हती त्या टायमाला शेतकरी केळी संदर्भात असेल, सोयाबीन संदर्भात असेल, पाशा पाटलाचं जुनं काढा तुम्ही. आजचे स्टेटमेंट काढा, त्यांचे जुने स्टेटमेंट काढा तुम्ही. दुधाला काय भाव आहे आज, किती दुष्काळ आहे, 24 रुपये लिटर दुधाचा भाव आहे आज. आणि 2,000चं काय कंपन्याचं दूध 67-68 रुपयाने त्याबद्दल काय सांगा. तेच ना मग तुमचं म्हणजे तुम्हाला तुम्ही 11,000 रुपयाच्या सोयाबीनचा भाव केला त्यावेळेस पुण्याच्या घशात घातलं. ही अदानीच्या कितीतरी लाखो क्विंटल सोयाबीन, लाखो टन सोयाबीन त्यांचा फायदा करण्यासाठी तुम्ही सोयाबीनचे भाव वाढवले काय सारख्या प्रमाणात. तुम्ही सिलेंडरवर बोलत होता, तुम्ही पेट्रोल डिझेलवर बोलत होता. आज कुठे गेलं तुमचं काय, कुठे गेलेत भाव. खताचे भाव कुठे आहेत, काढणीचे भाव काय आहेत, सोयाबीनचा खर्च किती आहे त्याच्या पाठीमागचा. तुम्ही MSP आणि विकास आणि गॅरंटी कशाची गॅरंटी आहे तुमची. तुम्हाला फक्त लाखो हेक्टर जमीन एखाद्या कंपनीला घालायचं आहे. धाराशिव जिल्हा रिलायन्स, लातूर जिल्हा अदानी, हे तुमचा विकास आहे. आपकी बार 400 पारचा नारा शक्य होईल नाही. तरुण मतदार म्हणून काय वाटेल आपल्याला. आपल्याला वाटेल ओमदादा हे जनतेतील लोकप्रिय असे खासदार आहेत, म्हणून आम्ही ओमदादाच हे सपोर्ट करणार. तरुण वर्ग कोणाच्या पाठीशी. ओमदादांच्या. कामं झाल्यात का. कामं झाले. फोन उचलतात म्हणतात खासदार. उचललाय का कधी. उचललाय की. केलता का तुम्ही कधी. 2-3 वेळेस केलेला फोन. काम झालंय का. काम झालं. जनता कोणाच्या पाठीशी. ओमदादांच्या. पहिलं मतदान आहे आपल्याला, आम्ही ओमदादात मतदान करणार. गेल्या 40 वर्षात बरं वाटायचं काय ह्या वर्षात चांगलं वाटत. ह्या 5 वर्षामध्ये चांगलं वाटलंय. कामं कवा झाली 40 वर्षात काय 5 वर्षात. जी निवडणूक लागली एक युवक म्हणून आपली काय प्रतिक्रिया असेल धाराशिव लोकसभेबद्दल. ओमदादांना 5 वर्ष भेटले, पण 40 वर्ष इतरांना दासून त्यांची एवढी काय त्यांनी काम करू शकले नाहीत. पण 5 वर्षात ओमदादांनी आयुर्वेदिक कॉलेज आणलं, शिक्षणासाठी काम केलं. आणि माझी स्वतःची जरी काय वैयक्तिक अडचण असली ना तरी फोन केला तर दादा कॉल उचलतात. हे म्हणतात कॉल उचलत नाहीत. कॉल उचलून होतंय काय बाबा. कॉल उचलून तेवढं तरी मनाला आधार भेटतो ना. तेवढा त्यांचा PA सुद्धा कॉल उचलत नाही. 40 वर्षात बरं वाटलं का 5 वर्षात बरं वाटलं. 5 वर्षात बरं वाटलं. 40 वर्षात काय काम केलं पाहिजे होतं. 40 वर्षात उस्मानाबाद कुठे गेलं पाहिजे होतं धाराशिव शहरात, पण तेवढं काय झालं नाही. 5 वर्षात दादांनी आयुर्वेदिक कॉलेज आणलं, गावांसाठी विकास आणला. समोर आव्हान पण तेवढंच तगडं आहे. तरुण मतदार पहिलं मतदान आहे का आपलं. हो पहिलं मतदान विकासाच्या दृष्टीनं करायचंय का. हा विकासाच्या दृष्टीनं पहिलं मतदान विजयासाठीच असणार आहे. आणि ओमदादा येणार ही खात्री आहे. जिल्ह्यामध्ये कोणाची हवा आहे. ओमदादा विषय आहे का. लोकसभेची निवडणूक लागली आहे मामा, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचं काय मत असेल. आम्ही आघाडीला मतदान करतो, शरद पवारांची. पण शरद पवार साहेबांचा पक्ष फुटलेला आहे, निम्मा पक्ष इकडे निम्मा पक्ष इकडे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं. लोकांनी फोडलं आहे, त्या लोकांना मतदान होऊ नये फोडणारा. आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील उभारलेले आहेत. कुणाचं पारड जड वाटतंय. जड माहित नाही, पण पवार गटाचे आहो आम्ही. ओमराजे मतदान आम्ही त्यांना. सामान्य नागरिक म्हणून काय मत आहे तुमचं. ज्या गेल्या 5 वर्षाच्या काळात जी शेतकऱ्याचं जे मरण झालंय त्याच्यामुळं शेतकरी वर्ग हा प्रचंड मोदी सरकारवरती नाराज आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये काय कसं वातावरण आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी जर मारला नसता मोदी सरकारनं, सोयाबीन पेंड आयात करणं, सोयाबीनचं तेल आयात करणं, सोयाबीन 4,000च्या पुढे सरकत नाही, बाकी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही, या जर गोष्टी जर मोदी सरकारनं जर शेतकरी जर जगवला असता तर मोदी सरकारच्या विरोधात उभा राहायला देखील कोण तयार झालं नसतं.
पण याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी हा सगळा मोदी सरकारच्या विरोधात उभा राहिलेला आहे. जिल्ह्याच्या जर बघितलं तर मी बाहेरगावी फिरत असताना सगळीकडे ओमराजे म्हणलं जातं. समोर आव्हान पण तेवढंच तगडं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, 70% जनता ही शेतीवरती अवलंबून आहे. बरोबर आहे. बरोबर. तर 70% जनता जर तुमच्या विरोधात असेल, जर प्रत्यक्ष जर तुमचं जर नुकसान जर मी केलं तर तुम्ही मला मतदान करचाल का? नाही ना. तर हा मुद्दा आहे. तुम्ही कुणी कितीही तगडा उभा केला किंवा कितीही पैसेवान जरी असला तर प्रत्यक्ष तुम्ही जर बार्शी तालुक्यामध्ये जर गेलात तर पूर्णपणे बार्शी तालुका हा कांदा उत्पादक शेतकरी आहे. जर त्या प्रत्येक शेतकऱ्याचं जर लाखो रुपयाचं नुकसान झालं असेल तर तो 4-5 हजार रुपये विकत मिळणार नाही. तो जर कुणाचं लाखानं नुकसान झालं असेल तर 4-5 हजार रुपये मिळेल विकत. बातमी आलेली आहे गुजरातचा कांदा बाहेर आयात होणार आहे, पण महाराष्ट्राच्या कांद्यावरती निर्यात बाहेर जाणार आहे कांदा, पण आपल्या इथला बंद केलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं काम हे जे मोदी सरकार आहे, जसं की राज्यपाल नसून ते भाजपाल नेमतात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. समजा त्यांच्या जर पक्षाचं जर सरकार नसेल तर ते राज्यपाल नसून ते आपल्या राज्यात ते भाजपाल नेमतात. म्हणजे राज्यपालापासून सुद्धा महाराष्ट्राचं खच्चीकरण करणं, जिथं जिथं त्यांची सत्ता नाही तिथं तिथं ते भाजपाल नेमणं आणि त्या सरकारला वेटी साडणं. समजा जीएसटीचं कलेक्शन आहे, जीएसटीचं कलेक्शन झाल्यावर जो समान वाटा समजा त्या राज्याला जो जीएसटी कलेक्शन झालेला जो त्यांना द्यायचा असतो वाटा, तो वाटा देखील दिला जात नाही. त्यांना सरकार देखील चालवता येऊ नये इतक्या खाल्ल्या पातळीमध्ये सरकार हे काम करतं. महाराष्ट्रानं आतापर्यंत गेल्या काही 40 किंवा 50 वर्षामध्ये एवढं खालच्या पातळीचं राजकारण बघितलं नव्हतं किंवा फोडाफोडीचं राजकारण बघितलं नव्हतं. त्याबद्दल काय सांगाल? कोण करत आहे असं फोडाफोडीचं आणि खालच्या पातळीचं राजकारण? आता कोण करत आहे हे सांगण्याची जनतेला काहीच गरज नाही. जनता हुशार झाली आहे. जनता आता खरंच तेवढी वेळी राहिलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की सत्ताधारी पक्षाला सक्षम विरोधी पक्ष किंवा सक्षम विरोधक असले पाहिजे तरच आपल्या देशात लोकशाही जिवंत राहील. म्हणजे सत्ताधाऱ्याला विरोधक देखील तेवढा सक्षम असला पाहिजे. जर हे विरोधकच ठेवायचे नसतील तर मग देशात लोकशाही राहील का? मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेला होता. 10% आरक्षण सरकारने दिले, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे असं म्हणणं आहे की आरक्षण ते काहीच कामाचं नाहीये, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते काहीच कामाचं नाही ना. ते गाजर आहे ते, ह्या सरकारला गाजर कसं द्यायचं हे चांगलं माहिती आहे. हे सगळे गाजर सम्राट आहे ते. जनतेला गाजर कसं द्यायचं यांच्या इतकं दुसरं कुणाला जमत नसेल. मराठा आरक्षणाचा परिणाम होईल का धाराशिव लोकसभेवर? अरे जे नाही फक्त धाराशिवच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिणाम होणार आहे, फक्त धाराशिवच नाही. मामा एक वयोवृद्ध नागरिक म्हणून आपलं काय मत आहे? कोण होईल खासदार? हे आपलं ओमराजे. ओमराजेला मतदान केले मी. कामं झालेत काय? काम होती ती होतच चालली ती कामं करायला ती तर ओमराजे करणार आहे. बाकी कोणी धाराशिव मध्ये कोणाची हवा आहे? धाराशिव मध्ये ओमराजेची हवा. तारखेला मतदान आहे. गेल्या 40 वर्षात कामं झाली का 5 वर्षात झाली खासदार साहेबांच्या काळात? 40 वर्षात तर काही झालं नाही. काय झाले 40 वर्षात? सांगा एखादं न झालेली कामं सांगा, खासदार साहेबांच्या काळात झालेली सांगा. पहिलं कुठल्या खासदारानं काम केलंय? खासदार साहेबांचं काम कसं आहे? ओमदादांचं चांगलं आहे की. होय. जनता कुणाच्या पाठीशी आहे? ओमराजेच्या. पण विरोधकाचं असं म्हणणं आहे की निधीच आला नाही, फोन उचललाय. 2.5 वर्ष तर कोरोनातच गेली, कुठला निधी यायचा आहे आणि पुन्हा सरकार पाडलं यांचं. कशाला निधी येते? आता ही महागाई वाढली, खातावर जीएसटी आहे. आता एक शेतकरी आहेत तुम्ही, काय मत आहे त्याच्याबद्दल? त्यांच्या विरोधात मतदान करायचं काय मत आहे? पण 2दा निवडून दिले की पंतप्रधान? 2दा दिलं की आम्हीच केलं की मतदान. होय. आता काय करायचं? आता नाही करायचं. आता कोणाला करायचं? आता उद्धव साहेब ठाकरे, ओमराजे. खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेची. डुप्लिकेट आहे ती शिंदेगड. लोकसभेची निवडणूक लागली मामा, 7 तारखेला मतदान आहे. काय होईल यावर्षी? काँग्रेसचे जे समजे जोडीदार आहेत ते येणार इंडिया आघाडी. धाराशिव मध्ये काय होईल आपल्या? ओमराजे तर 100% निवडून येणार. पण तिकडे 5 आमदार आहेत, 1 मंत्री आहे. काय होईल ते? ते माणसं 5 मंत्री ते बाकीचे असतील पण जनता ओमराजेच्या पाठीमागे आहे. पण गेल्या काही दिवसात मोदी साहेब येऊन गेले, वारं फिरलंय म्हणते. जशी मोदी साहेबांची सभा महाराष्ट्रात होईल तसं त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालेलं आहे. मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल का आपल्या? 100% होणार. जनता कोणाच्या पाठीशी? जनता ओमराजेच्या पाठीशी. निवडणूक लागली आहे मामा, 7 तारखेला मतदान आहे. कोण आहे तुमच्या मनातला खासदार? ओमराजे. कामं झालेत काय?
कामं होतील की हा. हो. 5 वर्षात झाल्यात का? झालीत की हो. खासदार साहेबाचं असं म्हणणं आहे की बाबा मी प्रत्येकाचा फोन उचलतो, कधी केलता काय फोन? मी केलं नाही पण, जवळच्यानं कोणी केलता काय? होय केलं कामं झालते काय? बोलतंय हा. बोलतंय ऐकून घेते हा. आणि काय अडचण आहे सांगा म्हणतोय अजून काही पेक्षा काय असतं निधी महत्वाचा का फोन उचललेला महत्वाचा? निधी कधी मिळेल साहेब? खालीवरी सरकार एक असेल, ह्यांच्या पार्टी सरकार असेल तर निधी मिळेल, यांच्या विरोधी सरकार असल्यावर निधी अडवणार हे निधी कसा मिळेल? फोन उचललेला चांगला का निधी आणलेला? नाही निधी बी यायलाच पाहिजे, परंतु निधी कधी येईल? ह्यांचं सरकार असेल तर निधी. डीएपीचं पोत होतं काँग्रेसच्या काळात, आज केवढ्याला पोत 1700-1800 रुपये देऊन ठेवलं. 450 रुपयाला गॅस होता, गॅस 1200 रुपये देऊन ठेवला. 60-65 रुपये पेट्रोल होतं, आज पेट्रोल कुठे गेलं? 100 पार केली त्याने. मग परवडतंय का सरकार? युवकाच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याच्या लेकराला काम नाही, बेरोजगार फिरायला ती शेतकरी लेकर. 15 लाख कुठं आहे आलं का? डबल निवडून दिले की मोदी साहेबांना तर? होय ना, मग हे आहे ना असले आमच्यासारखी काही. यावर्षी कुणाला नाही जात निवडून? ओमराजे पर्याय नाही. आता पंतप्रधान म्हणून कुणाला फाताय? राहुल गांधी होईल. यावर्षी आपकी बार 400 पारचा नारा आहे काय? कधीच होत नसतंय, ही स्वप्नात राहील 400 पार होत नसते. किती होईल मग? होईल की 150 येतील त्या जागा, बाकीच्या काँग्रेसवाल्या जागा आहेत त्या आघाडीच्या. आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाची हवा आहे? ओमराजेची. लोक लागलेले आहे, इकडे अर्चनाताई पाटील उभारले, इकडे स्टँडिंग खासदार ओमराजे उभारले आहेत. कोणाचं पारडं जड आहे? ओमराजे. कोण निवडून येईल ह्या वर्षी? ओमराजे. विरोधकाचं असं म्हणणं आहे की कामं झालं नाहीत, फक्त फोन उचललाय. खरं आहे काय ते? सर्वसामान्याची कामच ती असतात. निधी आलेला नाही, कुठले केंद्र शासनाची योजना आलेली नाही, त्याबद्दल काय सांगाल? निधी भरपूर आलेला आहे, फक्त आता सरकार त्यांचं नसल्यामुळे थोड्या अडचणी येतात ना.